नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि एक नवीन पुन्हा एक मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि चॅनलला खरंच तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत आणि इथून पुढेही करत राहा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. तर आता मला थोडं नाश्त्याला जायचंय बाहेर. चला तर आपण नाश्त्याला जाऊया. सकाळी कधी पण बाहेर जायच्या वेळेस गाडी पुसणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. कारण रात्री गाडी उभी असते आपली आणि सकाळी त्याच्यावर बरीच धूळ साचलेली असते. त्यामुळे गाडी स्वच्छ करावीच लागते. ही आहे आपली SP 125 आणि त्याच्यासोबत आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता इडली वगैरे खाऊन झालेली आहे. आता मी चाललो आहे घरी, ठीक आहे. एन्व्हायरमेंट बघू शकता. चला मी काम करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे. इडली वडा मी रेग्युलर तिथं जात असतो, कारण इडली वडा कसं पटकन खाणं होतं. आणि म्हणजे रेग्युलर म्हणजे कधी इडली वडा करतो, कधी इथं घरच्या घरी काहीतरी बनवतो. असं काहीतरी नाश्ता करत असतो मी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे दोन लॅपटॉप आहे. एक माझं पर्सनल लॅपटॉप आहे आणि एक ऍक्च्युली हे वाला एक आहे कंपनीचं आहे आणि एक पर्सनल लॅपटॉप आहे. आणि मला ना ऍक्च्युली एकच माऊस होता माझ्याकडे, तर मी हा डेलचा माऊस आणलेला आहे. त्याची अनबॉक्सिंग करू थोडी आपण, ठीक आहे. कारण म्हणजे कसं, म्हणजे दोन याला इथे माऊस, म्हणजे कसं, जे माऊस पॅड आहे या लॅपटॉपमध्ये त्याची मला काही एवढी सवय नाही. आणि तो कायम कायम जर यूज केला तर तो खराब होऊन जातो असतो कधी कधी. आणि तो बदलायला पुन्हा पैसे घालत बसायचे त्याच्यापेक्षा मी एक सेपरेट डेलचा माऊस घेतलेला आहे, ठीक आहे. तर त्याची अनबॉक्सिंग करू आपण एक शॉर्ट, ठीक आहे. ऍक्च्युली म्हणजे माऊस हा एकदम साधाच आहे तसा, पण मग एक काम चालव म्हणून मी घेतलेला आहे. आणि वायर्डच आहे तो, काय वायरलेस नाही आहे. स्वस्तात मस्त बघू शकता, अशा प्रकारचा माऊस आहे, ठीक आहे. ठीक आहे, आपली अनबॉक्सिंग झालेली आहे आता माऊसची आणि त्याचा यूज मी करणार आहे आता, ठीक आहे. मित्रांनो, आपण केलेली आहे अनबॉक्सिंग माऊसची चांगल्यापैकी. यार, त्याला मी यूज करेल आता माझ्या पर्सनल लॅपटॉप साठी. आणि ठीक आहे, अजून बऱ्याच काही गोष्टी मी ऍक्च्युअली एक ट्रायपॉड पण मागितलेला आहे, त्याची पण अनबॉक्सिंग करायची बाकी, पण ती आता नेक्स्ट व्हिडिओत करू कोणत्या तरी, ठीक आहे. तर मी माझं काम करतो, भेटू आपण दुपारनंतर मे बी, ठीक आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, थोडी भूक लागली होती दुपारी, म्हणून मी इन्स्टामार्टवरून थोडंफार काहीतरी ऑर्डर केलं खायला, कुरकुरे बिरकुरे, ठीक आहे. आणि थोडी खिचडी पण केली, सॉरी, आपला साबुदाणा पण ऑर्डर केला, म्हणजे संध्याकाळी खिचडी बनवता येईल मला, ठीक आहे. तर मी संध्याकाळी खिचडी बनवण्याचा प्लॅन बनवलेला आहे. चला खिचडी भिजत घालून घेऊ आत्ताच, म्हणजे तोपर्यंत कसं भिजून जाईल नाही का. कोणती सुप्रीम हार्वेस्टची, सुप्रीम हार्वेस्टचा जो साबुदाणा आहे तो ऑर्डर केला होता मी, याच्यात ओतून दिलाय आता. तुम्ही पाहू शकता एवढी खिचडी घेतली मी आता, ठीक आहे. आता हे बघा आमचा किचनचा पसारा किती झालेला आहे. हे पसारा आवरू नंतर आधी खिचडी भिजत घालून घेऊ, ठीक आहे. खिचडी मी ना या पातेल्यात भिजत घालतो आता. जास्त नाही झाली पाहिजे, फक्त बस, ठीक आहे. याच्यात खिचडीत आपण थोडं पाणी ओतू आता. दिसतंय का पाणी? ठीक आहे मित्रांनो, मी खिचडी भिजत घातलेली आहे आता. आता याला असंच ठेवून देऊ
आणि संध्याकाळचा प्रोग्राम आहे आपला हा खिचडीचा. आता त्याला मिरच्या मिरच्या आणावं लागेल अजून. हो आता मला तसं स्वाईपला जायचंय बाहेर तेव्हा मग आणू. साबुदाणा भिजत घातलेला आहे. ठीक आहे. मी अजून एक काम करतोय मित्रांनो. ऍक्च्युली आमच्या ना सोसायटीत पाणी खराब झालंय. फिल्टरचं पाणी आहे. तुम्ही बघू शकता पाणी उकळायला ठेवलंय. ऍक्च्युली काय झालंय मित्रांनो, पाणी का बरं उकळून घेतोय मी, कारण ना आमच्याकडं फिल्टर तसं आहे. इकडे बघू शकता तुम्ही मागं फिल्टर आहे. पण ते फिल्टर ना एवढं म्हणजे असं ते नाही का आपण म्हणतो जे अल्ट्राव्हायोलेट वगैरे रेज, ते त्याचं काम नाही करू राहिले ते फिल्टर. आणि जे काय आपण म्हणतो जे बारीक जंतू वगैरे किटाणू वगैरे काय असतील ते मरू नाही राहिले त्यांनी. आणि माझ्या रूम मधल्या 2-3 जणांचं पोट दुखायला लागलं होतं त्यांनी. माझं पण दुखायला लागलं होतं. पण मी घरी गेलो होतो मागं, मग त्याच्यामुळे थोडं पाणी बदल झाला आणि गोळ्या औषधं पण घेतलं थोडे. त्याच्यामुळे ते बरं होऊन गेलं. त्याच्यामुळे मी इथं आल्यापासून आता कंटिन्यू पाणी उकळून पितोय आणि रूममेट पण तसंच करताय. ठीक आहे. एवढं काम नाही आता सध्या. पाणी उकळून चाललं तिकडं. अनवॉन्टेड जीव जंतू काय असतील त्याच्यातले मरून जातात. म्हणजे पाणी प्यायला बरं राहतं आपल्याला. ठीक आहे. आणि ते थंड करून प्यायचं, काय असं गरम गरमच केलं पाहिजे असं काही नाही. उकळून ठेवायचं फक्त आणि थंड झालं का मग पिऊन घ्यायचं. मित्रांनो काय करायचं माहिती आहे, पाणी हे ना जास्त असं उकळून घ्यायचं. म्हणजे ना त्याने काय होतं की म्हणजे आता कोणते पण जे असे व्हायरस किटाणू वगैरे असतात 100 डिग्री सेल्सिअसला जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा त्याच्यात कोणत्याच प्रकारचे जीवजंतू काय राहत नाही शिल्लक. म्हणजे मरून जातात ते. त्याच्यामुळं डॉक्टर पण तसंच रेकमेंड करतात की पाणी असं उकळून घ्यायचं आणि ते गार करून मग तुम्ही पिऊ शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि याचा खरंच इफेक्ट आहे बरं का. आम्ही जेव्हापासून गरम पाणी करून प्यायला लागलो ना तेव्हा कोणाचंच म्हणजे रूम मध्ये तरी कोणाचंच पोट दुखलं नाही. कारण पूर्ण सोसायटीचेच लोक आजारी पडायला लागले होते. पण मग आम्ही काय केलं, हा पर्याय वापरला. त्याच्यामुळे थोडं आम्ही तरी बरं आहे आता सध्या. आपलं पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आणि आता पाणी थंड झालं का मग आपण पिऊ. ठीक आहे. तोपर्यंत मी कुरकुरे खातो थोडे. काम तर चालूच आहे आपलं. मित्रांनो तयारी झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही. याचे शेंगदाणे, ही कढई. ओके. शेंगदाण्याचा कूट तयार झाला.
तुम्ही बघू शकता शेंगदाणे टाकलेले आहे. आता ते काढून घेऊ आपण. तर मित्रांनो, आपण आता खिचडीला सगळं म्हणजे शेंगदाणे वगैरे मीठ वगैरे टाकून सगळं काढून वगैरे घेतलेलं आहे. टेस्ट पण चांगली लागते तसे. नंतर फक्त गरम करायचे बाकी. ठीक आहे, मी गरम करतो. थोडं अजून मीठ टाकतो थोडं. चला, खिचडी झाल्यावर भेटू आता आपण. मित्रांनो, ही बघा अशा प्रकारे खिचडी झालेली आहे आणि आता मी गरमागरम सर्व करीत आहे. ठीक आहे. किती पसारा झालेला आहे बघू शकता एवढ्या एवढ्या खिचडीसाठी. हे बघा, तुम्ही पाहू शकता ही साबुदाण्याची खिचडी फराळ. दिसताना तरी डिलिशियस वाटते. बघू खाऊन कशी टेस्ट आहे. खिचडी खरंच मित्रांनो तशी चांगलीच झालेली आहे बरं का, एवढी काय वाईट नाही आहे. चला मित्रांनो, मी आता आधी हे सगळं क्लीन करून घेतो कारण खूप पसारा झालेला आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर आपण हे क्लीन करू आणि मग मी तुमच्याशी भेटतो. ठीक आहे. बॅचलर मुलांना सगळ्यात कंटाळवाणं काम जे असेल ते जे हे स्वयंपाक केल्यानंतरचा पसारा आणि ते भांडे घासायला तर मला तो फार कंटाळा येतो. मग काय करावं लागतं. तुम्ही पाहू शकता किचन बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे. ठीक आहे, आपली ड्युटी संपली. ठीक आहे मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला एकदा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही पाहू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू इथून. तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि असेच ब्लॉग येत जातील चॅनलवर. आणि आता मी एडिटिंग जस्ट स्टार्टच करतोय. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.